आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यातून वसंत मोरे यांच्या नाराजीबाबत। पुण्यामध्ये विधान परिषद निवडणुकीतून अचानक राष्ट्रवादी शप गटानं माघार घेतली, त्यामुळे वसंत मोरे हे आक्रमक झालेले आहेत। वसंत मोरे यांनी याबाबत भूमिका मांडली आहे। शरद पवार गटानं भाजपासोबत साटलोट केलेला आहे असा आरोपही वसंत मोरे यांनी केलेला आहे आणि मवियातून बाहेर पडावं, निदान पुण्यात तरी मवियातून बाहेर पडावं असं त्यांनी म्हटलेलं आहे। काय कुठं व्हायचं ते होऊ द्या, पण पुण्यात तरी कमीत कमी बाहेर पडा। म्हणजे पुण्यामध्ये जर आपण बाहेर पडलो तर आम्हाला चांगल्या पद्धतीने काम करता येईल आणि मग अजून ह्याच्यापेक्षा वाईट आमचं काय होऊ शकतं। एक नगरसेवक आलेला तर एका नगरसेवकाच्या जीवावरती आम्ही 5 वर्ष 100% पुणे शहरामध्ये चांगल्या प्रकारे लढत देऊ शकतो। तर पुण्यामध्ये विधान परिषद निवडणुकीच्या वेळेस राष्ट्रवादी शप गटाचे उमेदवार यांनी अचानक माघार घेतली, त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार हे बिनविरोध विजयी झालेले आहेत। या सर्व पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी राष्ट्रवादी शप गटावर हल्लाबोल केलेला आहे आणि मवियातून बाहेर पडावं असं सुद्धा म्हटलं आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी प्रीतम पुरोहित आपल्यासोबत जोडलेले आहेत। प्रीतम, राष्ट्रवादी शप गटाच्या उमेदवारांना माघार घेतल्यानंतर मवियातून अनेक संतप्त प्रतिक्रिया सुद्धा समोर आल्या होत्या। आता तर वसंत मोरे यांनी भाजपासोबत शप गटाचं साटलोट झालेलं आहे असा आरोप केलेला आहे। काय नेमकं घडतंय पुण्यामध्ये? खरं तर सिद्धेश, आपल्याला माहिती की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये विक्रम काकडे जे महायुतीचे उमेदवार होते त्यांची निवडणूक जी आहे ती बिनविरोध झाली। कारण का इथे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत पाटील ही जागा राष्ट्रवादीची होती, महाविकास आघाडीकडे सोडण्यात आली, काँग्रेसनी सोडली। कारण काँग्रेसकडे संख्याबळ जास्त होतं तरी मोठा भाऊ म्हणून त्यांनी ती राष्ट्रवादीला सोडली। मात्र राष्ट्रवादीने शरद पवार गटाने महाविकास आघाडीतील 2 घटक पक्ष काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांना विश्वासात घेतलं नाही। खरं तर पक्षफुटीनंतर जे 2ऱ्या-3ऱ्या नंबरचे जे नेते होते, फळीतील नेते होते, ते आता पहिल्या क्रमांकावरती आले। ते आता संपूर्ण हा शहरातील पक्ष चालवतात। मात्र त्यांचं मनोधैर्य खच्चीकरण केलं जातं, हे वरिष्ठांकडून केलं जातं। त्याबाबतची त्यांना कल्पना देखील नसते आणि वरिष्ठ सांगतात की आम्ही कार्यकर्त्यांच्या नुसार निर्णय घेतला आणि कार्यकर्ते म्हणतात की वरिष्ठ म्हणतील तसं। त्याच्यामुळं ना यांचं बरोबर आहे ना यांचं बरोबर आहे, त्याच्यामुळे यातूनच पक्षगळती झालेली आहे। महाविकास आघाडीमध्ये फूट पडतीये। काल श्रीकांत पाटील किंवा त्यांच्या वरिष्ठांनी ह्या दोघंही पक्षांना विश्वासात घेतलं नाही अशी प्रतिक्रिया देखील आज दीप्ती चौधरी ज्या शहराध्यक्ष आहेत काँग्रेसच्या त्यांनी देखील दिली। काल इन्स्टंट म्हणजे सध्या 12 ज्योतिर्लिंगाच्या यात्रेवरती असलेले प्रशांत जगताप जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आता, त्यांनी देखील प्रतिक्रिया दिली की आम्हाला विश्वासात घेतलं नाही, आमच्यासोबत दगाबाजी झाली। तीच प्रतिक्रिया आज वसंत मोरेंनी दिली। हे चळवळीचे कार्यकर्ते ते असं अनेक दिवसांपासून संघटना वाढवतायत, पक्ष वाढवतायत, सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी सरकारवरती वारंवार आंदोलनं करून सगळे प्रश्न सोडवण्यासाठी उपस्थित करतायत। मात्र त्यांना विश्वासात घेतलं नाहीये, त्यामुळे त्यांचं ही रिॲक्शन आणि स्वाभाविक आहे। आणि महाविकास आघाडीमध्ये शहरामध्ये सर्व काही आलेलं असं अजिबात नाहीये। ठीक आहे प्रीतम, तुम्ही असेच जोडलेले राहा।